श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांड सर्ग चौथा. श्री महादेव म्हणाले, सेतू बांधण्यास आरंभ करीताना रामाने तेथे रामेश्वर म्हणून शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याची पूजा केली. लोकहिताकरता श्रीरामांनी असा वर दिला की जो कोणी रामेश्वर लिंगाचे दर्शन घेईल आणि सेतुबंधास वंदन करील तो माझ्या अनुग्रहाने कृपेने ब्रह्महत्यादी पापांपासून मुक्त होईल. सेतुबंधाच्या ठिकाणी मनुष्याने स्नान करून श्री रामेश्वर लिंगाचे दर्शन घ्यावे. संकल्पपूर्वक काशीस जाऊन तेथील गंगोदक आणून रामेश्वरास अभिषेक करावा आणि उरलेले उदक पात्र वगैरे समुद्रात टाकावे. असे केल्याने निस्संशय ब्रह्मप्राप्ती होते. नलाने पहिल्या दिवशी 14 योजने सेतू बांधला, दुसऱ्या दिवशी 20 योजने, तिसऱ्या दिवशी 21 योजने, चौथ्या दिवशी 22 योजने असे ऐकण्यात आहे. पाचव्या दिवशी 23, प्रत्येक दिवशी 1 योजन अधिक अशा प्रमाणाने त्या वानरश्रेष्ठ नलाने समुद्रावर सर्वत्र सेतू बांधला. त्या सेतूवरून ते असंख्य वानर 100 योजने समुद्र हा म्हणता ओलांडून गेले. नंतर त्या वानरश्रेष्ठांनी सुवेळ पर्वताला वेढा दिला. मारुतीवर श्रीराम आरूढ झाले व लक्ष्मण अंगदावर आरूढ झाला. लंका पाहण्याच्या इच्छेने श्रीराम त्या पर्वतावर उंच चढले. तेथून ती अत्यंत विस्तीर्ण लंका श्रीरामांनी पाहिली. तेथे नाना प्रकारच्या चित्रविचित्र ध्वजा फडकत होत्या. सुंदर वाडे एकमेकांना लागून राहिले होते. भोवतालचे तट व तोरणे सुवर्णाची होती. सभोवार खंदक असून ठिकठिकाणी तोफा ठेवल्या होत्या. मधून मधून पूलही होते. त्यामुळे त्या नगरीला सुंदर शोभा आली होती. ह्या समयी राजवाड्याच्या विस्तीर्ण माडीवर दशमुख रावण बसला होता. 10 मुकुटांनी तो तेजपुंज दिसत होता. तो आपल्या पराक्रमी मंत्र्यांसहित बसला होता. त्याची अंगकांती कृष्ण मेघासारखी असून त्याचा आकार नील पर्वताच्या शिखरासमान भासत होता. रत्नांच्या दांड्यांनी युक्त अशी अनेक शुभ्र छत्रे त्याचवर धरली होती. त्यामुळे तो विशेषच शोभत होता. इतक्यात वानरांनी बांधून आणि बराच मार देऊन मुक्त केलेला शुक तेथे आला. त्याला पाहून हसत हसत रावण म्हणाला, शुका, शत्रूंकडून तुला पीडा झाली काय? रावणाचे भाषण ऐकून शुक बोलला, समुद्राच्या उत्तर तीरावर जाऊन मी आपला निरोप सुग्रीवाला सांगितला. नंतर त्या वानरांनी तत्क्षणी मला धरिले आणि मुष्टींनी, नखांनी आणि दातांनी मारून माझे लचके तोडण्यास प्रारंभ केला. तेव्हा हे रामा, माझे रक्षण कर म्हणून मी आक्रोश केल्यावर ह्याला सोडा असे तो रघुश्रेष्ठ श्रीराम बोलला आणि मला त्या वानरवीरांनी सोडले. ते वानर सैन्य पाहून मी भयभीत झालो आणि इकडे निघून आलो. राक्षसांचा सेना समुदाय आणि वानरश्रेष्ठांचे सैन्य ह्यांचा संधी होणे म्हणजे देवदानवांच्या सख्या इतकेच कठीण आहे. वानर नगराच्या कोटावर येत आहेत, तरी दोन्हीपैकी कोणती ती एक गोष्ट कर. एक सीता तरी त्याला लवकर नेऊन दे, अगर युद्धाला तयार हो. रामाने मला सांगितले आहे की शुका, रावणाला माझा असा निरोप सांग की ज्या बळाच्या जोरावर तू माझ्या सीतेचे हरण केले आहेस ते बळ तुझे सैन्य आणि बांधव ह्यांसह आता मला खुशाल दाखव. उद्याच्या दिवशी कोट आणि वेशी ह्यांसह सर्व लंका नगरीचा आणि राक्षस सैन्याचा शरांनी विध्वंस करीन ते पहा. मी भयंकर क्रोध सोडीन. रावणा, धीर धरून राहा. असे बोलून तो कमललोचन राम शांत राहिला. तेथे 4 पुरुषश्रेष्ठ एकत्र जमले आहेत. राजा श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव आणि बिभीषण हे 4 तुझ्या सर्व लंकेचा नाश करण्यास समर्थ आहेत. लंकेचा नाश करण्याच्या कामी दुसरे वानर तर राहू द्यात. एकट्या रामाचे जे बळ, स्वरूप आणि त्याची शस्त्रे जी मी पाहिली आहेत त्यांवरून सांगतो की तो एकटाच सगळ्या नगराचा नाश करील. त्या तिघांची जरुरी नाही. वानरांची असंख्यात सेना सर्वत्र भरून राहिली आहे ती पहा.
तेथील पर्वत समान वानर कसे गर्जना करीत आहेत ते पहा. त्यांची गणना करणे देखील शक्य नाही. तरी मुख्य मंडळी सांगतो. ह्या लंकेकडे तोंड करून गर्जना करीत जो उभा आहे आणि ज्याच्या सभोवती शेकडो सहस्र सेनाधिपती आहेत, तो सुग्रीवाचा सेनापती नील नावाचा असून तो अग्नीचा पुत्र आहे. त्याचा आकार पर्वत शिखरासारखा असून त्याची अंगकांती कमळाच्या केशरासारखी आहे. अत्यंत क्षुब्ध होऊन आपले शेपूट वारंवार आपटीत आहे. तो अतिवीर्यवान वालीपुत्र अंगद होय. रामाच्या अत्यंत प्रिय जानकीची ज्याने भेट घेतली आणि तुझ्या पुत्राचा वध ज्याने केला, तो हा विख्यात मारुती पहा. रुप्यासारख्या कांतीचा, ज्याची बुद्धी आणि पराक्रम थोर आहेत आणि जो सुग्रीवाकडे येऊन लवकर परत जात आहे, तो श्वेत नामक वानर होय. जो हा अतुल पराक्रमी सिंहासारखा पाहत आहे, तो रंभ नावाचा महाबुद्धिमान वानर आहे. तो एकटाच लंकेचा नाश करू शकेल. लंकेला जाळून टाकण्याच्या इच्छेने तिच्याकडे पाहणारा हा शरभ नावाचा वानर आहे. राजेंद्रा, हा कोटी वानरांच्या सेनापतींचा नायक आहे. महावीर्यशाली पनस, मैंद, द्विविध समुद्रावर सेतू बांधणारा विश्वकर्म्याचा बलवान पुत्र नल, हेही पहा. वानरांचे वर्णन किंवा गणती कोण बरे करू शकणार? हे सगळे शूर, शरीराने धिप्पाड आणि युद्धाविषयी अत्यंत उत्सुक असे आहेत. हे सर्व राक्षसांसह लंकेचे चूर्ण करून टाकणारे आहेत. ह्या प्रत्येकाचे सैन्य किती आहे ते आता सांगतो ऐक. ह्या प्रत्येकाच्या हाताखाली 21 सहस्र कोटी, हजारो शंख आणि शेकडो अर्बुद इतके सैन्य आहे. हे मी सुग्रीवाच्या सचिवांचे बल तुला सांगितले. रावणा, दुसऱ्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करण्याला मी समर्थ नाही. राम हा मनुष्य नसून तो साक्षात परमात्मा आदिनारायण होय. सीता ही साक्षात जगताचे कारण, जगत स्वरूपी चित शक्ती आहे. त्यांच्यापासूनच हे सर्व स्थावर जंगमात्मक जगत निर्माण झाले आहे. म्हणून राम आणि सीता ही चराचर सृष्टीची मातापिता होत. पृथ्वीपालका रावणा, त्यांच्याशी कोण वैर करू शकणार? जगन्माताच अशी जी जानकी, तिला तू आणलेस, हा तुझा केवळ अविचार होय. हा संसार क्षणात नाश पावणारा आहे. देहही क्षणभंगूर आहे. राजन, तो देह पंचमहाभूतात्मक असून 24 तत्वांचा बनलेला आहे. ह्यात मल, मांस, हाडे, दुर्गंध ह्यांचाच विशेष करून भरणा असून हा अहंकाराचे स्थान आहे. अशा तुझहून भिन्न जड देहाची त्वा सच्चेतनाने का आस्था बाळगावी? ज्याकरिता ब्रह्महत्यादी पातके तू केलीस, तो भोग भोगणारा देह तर येथेच पडणार आहे. सुख आणि दुःख ह्यांच्या प्राप्तीची कारणे, जी पुण्य पाप ही जीवांबरोबर येतात व त्यांच्यामुळेच देहाचा संबंध वगैरे होऊन आत्म्याला सर्वदा सुखदुःखे भोगावी लागतात. जोपर्यंत परवश झालेला आत्मा मी देह आहे, मी कर्ता आहे असा अभिमान धारण करतो, तोपर्यंतच त्याच्या मिथ्या ज्ञानामुळे त्याला जन्म, मृत्यू वगैरे भोगावी लागतात. म्हणून हे महाबुद्धिमंता, तू देहादिकांवरील अभिमान सोडून दे. आत्मा अत्यंत निर्मल, शुद्ध, ज्ञानमय, निश्चल आणि निर्विकार आहे. त्याला अज्ञानाच्या योगे करून स्वस्वरूप ज्ञान नसल्या कारणाने जन्मादी संबंध घडून मोह पडतो. ह्याकरिता विशुद्ध भावाने आत्मज्ञान जोडून घे आणि सर्वदा त्याचे चिंतन कर. सर्वत्र पुत्र, स्त्रिया, गृह इत्यादिकांविषयी वैराग्य धारण कर. कारण नरकात काय आणि कुत्री डुकरे ह्या शरीरात काय, इंद्रियांचे भोग म्हणून भोगावयाचे असतातच. आधी नरदेह दुर्लभ, त्यातही विशेष करून विवेकयुक्त ब्राह्मणत्व, आणि तेही भरतखंड नामक कर्मभूमीत प्राप्त होणे म्हणजे अत्यंत दुर्लभ होय. ते मिळाले असता कोणता विद्वान मनुष्य देहावर आत्मबुद्धी ठेवून देह मी असे मानून भोगाच्या मागे लागेल? तरी तुला ब्राह्मण जन्म प्राप्त झाला असता आणि त्यातही पौलस्त्याचा तू पुत्र असता. अज्ञानासारखा नित्य भोगांच्या मागे व्यर्थ लागला आहेस, ते काय म्हणून?
ह्यापुढे तरी सर्वसंग परित्याग करून भक्तिपूर्वक परात्मा जो राम त्याचाच सर्वदा आश्रय कर. सीता रामाला नेऊन दे आणि त्याच्या चरणांची सेवा कर. असे केले असता तू सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकाला जाशील. असे न केल्यास उत्तरोत्तर खाली खाली अधोलोकी तुला जावे लागेल. वर येण्याची आशाच करणे नको. माझ्या हितप्रद बोधाचा स्वीकार कर. रावणा, साधूंची संगती धर. जो भक्तांची संकटे दूर करतो, जो शरणागताचे कल्याण करतो, ज्याची अंगकांती पाचूच्या खड्यासारखी सुंदर आहे, ज्याच्या समवेत सीता आहे, ज्याच्या हातात नित्य धनुष्यबाण आहेत, ज्याच्या चरणांची सेवा सुग्रीव, लक्ष्मण आणि विभीषण करीत असतात, त्या रामचंद्रांची भक्ती करीत जा. युद्धकांडातील 4था सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.